नमस्कार. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला सुखापासून दूर ठेवतात? का आपण सगळं असूनही अस्वस्थ असतो? याचं उत्तर कोणत्याही गुगल सर्चमध्ये नाही, तर ते आहे आपल्या संतांच्या साहित्यात दडलेल्या एका गुपितामध्ये. भावार्थ संतवाणीच्या आजच्या भागात आम्ही असा एक अभंग उलगडणार आहोत जो तुमच्या आयुष्यातील कोडं सोडवेल. व्हिडिओ स्किप करू नका, कारण अर्धवट ज्ञान हे धोक्याचं असतं आणि संतांचा विचार हेच पूर्ण सत्य असतं. आजच्या या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात माणूस पैसा, संपत्ती आणि अधिकाराच्या मागे अक्षरशः आंधळेपणाने धावत सुटला आहे. भौतिक सुखांच्या आणि अहंकाराच्या या गर्दीत तो अनेकदा त्या परमेश्वराला पार विसरून जातो. पण जीवनाचे अंतिम सत्य जेव्हा समोर उभे राहते, तेव्हा हे कमावलेले वैभव आणि ही सगळी नातीगोती इथेच राहतात. मृत्यूच्या त्या अटळ वास्तवासमोर आपली संपत्ती किंवा आपला मोठेपणा आपल्याला वाचवू शकत नाही. माणसाच्या याच अज्ञानावर अत्यंत परखड शब्दांत प्रहार करून जीवनाचे खरे आणि शाश्वत सत्य अगदी साध्या शब्दांत मांडणारा संत नामदेव महाराज यांचा हा एक अतिशय सुंदर आणि अंतर्मुख करणारा अभंग आता आपण ऐकणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ विश्लेषण, सामाजिक संदेश व नैतिक धडा वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण. धनमान बळे नाठविसी देवा, मृत्यूकालीन तेव्हान कोण आहे? भावार्थ विश्लेषण. माणसाला संपत्तीचा, समाजातील प्रतिष्ठेचा आणि स्वतःच्या सत्तेचा खूप मोठा गर्व असतो. या संपत्तीच्या आणि अधिकाराच्या अहंकारात तो परमेश्वराला पूर्णपणे विसरून जातो. पण महाराज असा थेट सवाल करतात की जेव्हा मृत्यूची वेळ अगदी समोर उभी ठाकेल, तेव्हा यातील कोणती गोष्ट किंवा कोणती व्यक्ती तुला वाचवायला सोबत असेल? उत्तर अगदी स्पष्ट आहे, कोणीही नाही. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा या चरणातून संत नामदेव समाजातील अहंकारावर प्रहार करतात. संपत्ती, पद आणि प्रतिष्ठेच्या गर्वात माणूस ईश्वराला आणि माणुसकीला पूर्णपणे विसरतो. संतांना तत्कालीन समाजाला आणि आजच्या पिढीला हाच नैतिक धडा द्यायचा आहे की भौतिक संपत्ती ही क्षणभंगूर आहे. मृत्यूच्या दारात उभे असताना तुमचा बँक बॅलन्स किंवा तुमची सत्ता तुमची सुटका करू शकत नाही. त्यामुळे पैशाचा माज करू नका आणि नेहमी जमिनीवर राहा. वास्तविक जीवनातील उदाहरण. एखादा गब्बर श्रीमंत व्यावसायिक जो आयुष्यभर पैशाच्या मागे धावतो, गरिबांचे शोषण करतो आणि स्वतःला सर्वशक्तिमान मानतो. पण जेव्हा त्याला एखादा असाध्य आजार होतो आणि डॉक्टर हात वर करतात, तेव्हा पैशांच्या राशी पडून असतात, पण तो पैसा त्याला एक सेकंदाचाही श्वास विकत घेऊन देऊ शकत नाही. तिथे त्याची सर्व संपत्ती शून्य ठरते. दुसरा चरण. यमाचे यमदंड बैसतील माथान, तेव्हा तुझ रक्षिता कोण आहे? भावार्थ विश्लेषण. ज्यावेळी आयुष्याची दोरी संपेल आणि यमराजाचा कठोर प्रहार तुझ्या माथ्यावर बसेल, तेव्हा तुझे रक्षण करण्यासाठी कोण पुढे येणार आहे? जगावर राज्य करणारी तुझी सत्ता आणि तिजोरीत साठवलेली संपत्ती त्या अंतिम क्षणी तुला यमाच्या दारातून मागे खेचू शकणार नाही. तिथे तुझे रक्षण करता कुणीच नसेल. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. माणूस जेव्हा सत्तेच्या धुंदीत असतो, तेव्हा तो वाटेल तसे वागतो आणि इतरांवर अन्याय करतो. पण निसर्गाचा आणि कर्माचा न्याय अत्यंत कठोर असतो. संतांना समाजाला हा धडा द्यायचा होता की वाईट कर्माची फळे इथेच भोगावी लागतात. जेव्हा तुमची वेळ संपते, तेव्हा जगातला कोणताही पाठीराखा किंवा अंगरक्षक तुम्हाला वाचवू शकत नाही. त्यामुळे कर्माचे भान ठेवा. वास्तविक जीवनातील उदाहरण. एखादा भ्रष्ट नेता किंवा अधिकारी जो स्वतःच्या सत्तेचा गैरवापर करून सामान्य जनतेला लुटतो. पण जेव्हा कायद्याचा बडगा उगारला जातो, पोलिसांची धाड पडते, तेव्हा त्याचे सर्व चमचे आणि पाठीराखे पळून जातात. शेवटी त्याला एकट्यालाच तुरुंगाची हवा खावी लागते. तिथे त्याची कोणतीही ओळख कामाला येत नाही. त्याला स्वतःच्या कर्माची शिक्षा एकट्यानेच भोगावी लागते. तिसरा चरण. मायबाप बंधू तोंवरी सोयरी, इंद्रियन जोंवरी वाहताती. भावार्थ विश्लेषण. आपले आईवडील, सख्खे भाऊ आणि इतर सर्व नातेवाईक हे तोपर्यंतच आपले असतात जोपर्यंत आपल्या शरीरात प्राण आहे आणि आपली शरीराची सर्व इंद्रिये व्यवस्थित काम करत आहेत. माणसाचा श्वास थांबला आणि शरीर निश्चल झाले की हे सर्व लौकिक जगातील प्रेमाचे नातेसंबंधही तिथेच संपतात. मृत्यूनंतर कोणीही सगेसोयरे सोबत येत नाहीत. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. हा चरण समाजातील स्वार्थी नात्यांचे विदारक सत्य अतिशय स्पष्टपणे मांडतो. जोपर्यंत तुमच्या शरीरात ताकद आहे, तुम्ही पैसे कमवत आहात, तोपर्यंतच तुमचे नातेवाईक, मुले आणि भावंड तुम्हाला विचारतात. संतांना समाजाला हा धडा द्यायचा होता की या जगात कुणीही कायमस्वरूपी सोबत नसते. त्यामुळे सांसारिक नात्यांमध्ये स्वतःला इतके गुंतवून घेऊ नका की परमार्थाचा आणि अंतिम सत्याचा विसर पडेल. वास्तविक जीवनातील उदाहरण. एखादे वडील जे स्वतःच्या रक्ताचे पाणी करून मुलांना परदेशात शिकायला पाठवतात आणि त्यांच्यासाठी सर्वस्व पणाला लावतात. पण उतारवयात जेव्हा त्या वडिलांचे शरीर साथ देणे सोडते आणि ते अंथरुणाला खिळतात, तेव्हा तीच मुले त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याचे सांगतात किंवा त्यांना थेट वृद्धाश्रमात पाठवतात. शरीराची ताकद आणि उपयोगिता संपली की नात्यांची किंमतही संपते. चौथा चरण. सर्वस्व स्वामिनी म्हणविसी कांता, तेही केश देतान रडतसे. भावार्थ विश्लेषण. ज्या जीवनसाथीला किंवा पत्नीला तू आपल्या आयुष्याची सर्वस्व मानतोस, ती अर्धांगिनी देखील तुझ्या मृत्यूनंतर स्वतःच्या दुःखात रडत राहील आणि केवळ रूढी परंपरेनुसार शोक व्यक्त करेल. माणसाच्या मृत्यूच्या त्या एकट्या आणि भयानक प्रवासात जीवापाड प्रेम करणारी पत्नी देखील सोबत जाऊ शकणार नाही. हेच अंतिम सत्य आहे. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. ज्या पत्नीला किंवा जीवनसाथीला माणूस आपले सर्वस्व मानतो,
जिच्यासाठी तो रात्रंदिवस खपतो तीही मृत्यूच्या वेळी फक्त आक्रोश करू शकते. संतांना हे कठोर सत्य समाजासमोर मांडायचे होते की मृत्यूच्या प्रवासात कुणीही सोबत येत नाही. संसार आवश्यक आहे, पण तोच अंतिम मांडण्याची आणि त्यातच सर्वस्व शोधण्याची चूक समाजाला महागात पडते. वास्तविक जीवनातील उदाहरण: एखाद्या कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे अचानक निधन होते. घरातील सर्वजण, विशेषतः पत्नी, अत्यंत दुःखात बुडून जाते आणि शोक व्यक्त करते. पण काळ पुढे जातो. महिन्या 2 महिन्यानंतर घरातील सर्वजण आपापल्या नोकरीवर, कामावर रुजू होतात आणि आयुष्य पुन्हा पूर्वपदावर येते. गेलेली व्यक्ती कधीच परत येत नाही आणि कुणीही त्यांच्यासोबत चितेवर जात नाही. प्रत्येकाला आपला पुढचा प्रवास एकट्यालाच करावा लागतो. 5वा चरण: विष्णुदास नामाजातांची शरण. स्वप्नीन जन्म मरण नाही. भावार्थ विश्लेषण: या सर्व नश्वर जगातून आणि दुःखातून मुक्ती मिळवण्याचा एकमेव शाश्वत मार्ग संत नामदेव महाराज शेवटी सांगतात. ते अत्यंत आत्मविश्वासाने म्हणतात की जो व्यक्ती खऱ्या अर्थाने श्रीहरीला म्हणजेच परमेश्वराला पूर्णपणे शरण जातो, त्याच्या वाट्याला जन्म आणि मृत्यूचा हा क्लेशदायक फेरा पुन्हा कधीच येत नाही. देवाच्या चरणी लीन झालेल्या भक्ताला अगदी स्वप्नातही मृत्यूचे आणि संसाराचे भय उरत नाही. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा: संतांनी केवळ समाजापुढील दुःख आणि प्रश्न मांडले नाहीत, तर त्यावरील शाश्वत उपायही दिला आहे. संत नामदेव महाराज स्पष्टपणे सांगतात की या नाशिवंत जगातून आणि जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे निस्वार्थ मनाने ईश्वराला किंवा परम सत्याला शरण जाणे. समाजाला हाच धडा द्यायचा आहे की अहंकार सोडून द्या, भक्ती आणि सत्कर्माची कास धरा. जो माणूस सत्कर्म करतो त्याला मृत्यूची कोणतीही भीती उरत नाही. वास्तविक जीवनातील उदाहरण: एखादे निस्वार्थ समाजसेवक जे आदिवासी भागात जाऊन कोणतीही अपेक्षा न ठेवता दीनदुबळ्यांची सेवा करतात. त्यांचे जीवन संपूर्णपणे निस्वार्थ असते. अशा माणसांना ना संपत्तीचा मोह असतो ना मृत्यूची भीती. ते अतिशय शांत आणि समाधानी जीवन जगतात, कारण त्यांनी स्वतःला एका विशाल कार्याला आणि परमेश्वराला पूर्णपणे समर्पित केलेले असते. त्यांच्यासाठी मृत्यू हा अंत नसून एक शांत विसावा असतो. आजच्या म्हणजेच सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश त्यांच्या आधुनिक भाषेत, आजच्या तरुणाईच्या आणि नवीन पिढीच्या भाषेत सांगायचे तर हा अभंग म्हणजे एक अलार्म किंवा वेकअप कॉल आहे. आजची पिढी फॉलोअर्स, बँक बॅलन्स, स्टार्टअप्स आणि करिअरच्या शर्यतीत वेगाने धावत आहे. हे यश मिळवणे अजिबात चुकीचे नाही. तुमचे गॅजेट्स, तुमचा ब्रँड आणि तुमची सोशल मीडियावरील प्रसिद्धी हे सगळं तात्पुरतं आहे. या गोष्टींमुळे स्वतःला श्रेष्ठ मानून इतरांना कमी लेखू नका. जेव्हा खऱ्या आयुष्यात एखादं मोठं संकट येतं, डिप्रेशन येतं किंवा मानसिक तणाव येतो, तेव्हा तुमचे व्हर्च्युअल मित्र किंवा बँक बॅलन्स तुम्हाला खरी शांती देऊ शकत नाहीत. करिअरच्या शर्यतीत धावताना स्वतःला जमिनीवर ठेवा. मानसिक शांतीसाठी किंवा आध्यात्मिक बळासाठी स्वतःला वेळ द्या. ज्याला आज आपण माइंडफुलनेस म्हणतो, तेच संतांनी भक्ती आणि नामस्मरणाच्या रूपात सांगितले आहे. शेवटी तुमचा अहंकार किंवा तुमचा इगो नाही, तर तुमचे चांगले कर्म, तुमची माणुसकी आणि तुमची आंतरिक शांतीच तुमच्यासोबत शेवटपर्यंत राहणार आहे. हाच विचार या अभंगातून आजच्या पिढीने घेण्यासारखा आहे. धन्यवाद. श्रोते हो, या अभंगाचा थोडक्यात सारांश असा की मानवी शरीर, संपत्ती आणि नातेसंबंध हे सर्व नाशवंत आहेत. या गोष्टींचा कधीही अहंकार करू नये. अंतिमतः फक्त परमेश्वराची भक्ती आणि आपण केलेली चांगली कर्मेच आपल्यासोबत राहतात. संतांचे शब्द म्हणजे काळजाला पडलेली साद आहे. संसाराच्या दगदगीत मनाला शांती देणारे हे अभंग म्हणजे साक्षात पांडुरंगाचे रूपच. भावार्थ संतवाणीच्या माध्यमातून या भक्तिरसाचा आस्वाद आपण एकत्र घेऊया. तुमचा प्रतिसाद हीच माझी ऊर्जा आहे. कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.